काय सांगाल, आज एकादशी, आषाढी एकादशी आणि आपण या ठिकाणी जरी आपल्याला पंढरपूरला विठोबाचं दर्शन घेता नाही आलं तरी आपण या ठिकाणी आज दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत, काय सांगाल? सर्वप्रथम तर सर्व नागरिकांना या पवित्र दिनाच्या आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आज आपण बघत असाल तर सर्वांना शक्य नाही होत पंढरपुरीची वारी करायला, परंतु आज या बलवान योगा ग्रुपने त्यांच्या नेहमीच्या योग स्थानी इथे आज दिंडी आणि वारीचा प्रोग्राम आयोजित केला आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनी अगदी उत्साहित साजरा केला। ही पंढरपूरची वारी एकदम उत्साहापणे सेलिब्रेट केले। आपण बघत असाल सर्व ज्येष्ठ नागरिक आहात, परंतु तरी पण एक मनात देवाची भक्ती आहे आणि म्हणून हा खरंच खूप छान प्रोग्राम झाला आहे। आपण पाहतोय की शहर आणि खेड आज दिंड्या ज्या निघतात त्या मुसळधार पाऊस सुरू असतो तरी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांपासून ते बालकांपर्यंत सर्व दिंडी झालेत, का सांगाल? खरंच त्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना, बालकांना सलाम। खरंच देवाची जर भक्ती असेल तर देव आपल्याकडून करून घेतो, म्हणूनच आज सर्व ज्येष्ठ नागरिक असते किंवा छोटे मुलं असतील सगळ्यांकडून देव बरोबर त्याची यात्रा पूर्ण करून घेत असतो, हे मला वाटतं। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। गार्डन मध्ये आज तुम्ही दिंडी काढली, खरंच खूप आनंद होतोय। अगदी आम्ही पंढरपुरापर्यंत नाही जाऊ शकलो तरी नक्की त्या वारीच्या माध्यमातून पंढरपूर पांडुरंगापर्यंत हे आमचा नमस्कार नक्कीच पोहोचला असेल आणि खूप छान वाटतंय। सगळ्यांनी खूप छान जास्त प्रमाणात सहभागी झाले, खरंच खूप छान आनंद होतोय। मेन म्हणजे खरं एक आनंद असतो, जो सोहळा असतो तो खरंच आनंदाचा सोहळा आज या ठिकाणी पार पडला आहे। सगळ्यांचा आनंद तुम्ही पाहू शकता, सगळे बरोबर शब्दात नाही सांगता येणार ऍक्च्युली मला आज काही। खूप छान। नमस्कार। आज बलवान योगातर्फे आम्ही श्री विठ्ठलाची दिंडी काढली आणि खूप मस्त भजन गोल राऊंड सगळं नाच भजन गाणी सगळं म्हटलं। सगळ्यांना खूप बरं वाटलं। जरी आम्ही पंढरपुरात गेलो नाही तरी आम्हाला पंढरपुरात गेल्यासारखं आज समाधान मिळालं। आज आम्हाला खूप खूप आमच्या आयुष्यात काहीतरी पावन झाल्यासारखं वाटलं, कारण आम्ही आजपर्यंत दिंडीत कधी प्रवेश केला नव्हता, पण आज केला, त्यामुळे आज पंढरपुरातच आहोत असंच आम्हाला भास झाला। जन्मा तुकाराम, जन्मा तुकाराम। आज या ठिकाणी बलवान योगाच्या वतीने आज आम्ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी वारीच्या समाप्ती आम्ही या ठिकाणी दिंडी वारी चालू केलेली आहे आणि या ठिकाणी दिंडीमध्ये सर्व आमचे बलवान योगाचे सर्व नागरिक जमा झाले। सकाळपासून या ठिकाणी दिंडीचा प्रोग्राम चालू आहे। पांडुरंगाच्या भेटीला आम्ही इथूनच त्यांना भेट मागतो, त्यांचं दर्शन मागतो पांडुरंगाचं। तरी आज या ठिकाणी आमचे सगळे दिंडीमध्ये सामील झाले सर्व नागरिक, सर्व आमचे बलवान योगाचे सदस्य, या सर्वांचे मी अभिनंदन करतो। विशेषतः आज आपल्याकडे नव राष्ट्र या चॅनलचे प्रतिनिधी माननीय सूर्यवंशी साहेब या ठिकाणी आले। त्यांनी आमची दिंडीची वारी विठ्ठलापर्यंत पोहोचवायची शपथ घेतलेली आहे, की आमच्या वारीची संदेश त्यापर्यंत पोहोचवतील। धन्यवाद सर्वांना, धन्यवाद।